महेश, किरण, वानखेडे, आमच्या ताई, चौधरी ताई, खोपलिया ताई आणि सर्व कैलासराव तुमच्यापासून सर्व आता साहेबांनी सांगितलं सर्वांचेच नाव घेऊ नका. खरं तर साहेब आपला हा कार्यक्रम काल अचानक कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं आणि शिवसेनेचा मुळात जन्म हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे डोळ्यापुढे ठेवून बाळासाहेबांनी केला की मुंबईमध्ये जे मराठी माणसावर प्रचंड अन्याय व्हायचा, या अन्यायाच्या विरोधामध्ये कोणाचीही ताकद नव्हती काही बोलण्याची, की मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळायची, त्याला हिणवल्या जायचं. आणि मग त्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेची 1966ला मुंबईमध्ये स्थापना केली. ही शिवसेना स्थापन करताना बाळासाहेबांचे जे काही उद्दिष्ट होते त्यामध्ये किंवा तुम्ही राजकारण हे कमी करा आणि समाजकारण जास्त करा. मग या समाजकारणामध्ये जर रक्तदान शिबिरासारखा उपक्रम असेल, रुग्णवाहिका असतील, गरजवंतांसाठी वेगवेगळे शिबिरं आयोजित करणे, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव पुढं बघता बघता ही शिवसेना एवढी फोफावली की मुंबईतली शिवसेनेची शाखा म्हणजे लोकांना न्याय देणारं खरं तर एक केंद्र हे मुंबईमध्ये ठरलं आणि मराठी माणसांनी मुंबईमध्ये शिवसेनेला डोक्यावर घेतलं. बाळासाहेबांसारखं एक अलौकिक व्यक्तिमत्व हे मला वाटतं हजारो वर्षांमध्ये एखादं जन्मत असतं. बाळासाहेबांच्या या जादुई व्यक्तिमत्वाचा सहवास माननीय खोतकर साहेबांना अत्यंत जवळून आला. त्यांच्या निमित्तानं आम्ही अनेकदा बाळासाहेबांच्या भेटीला जायचो. बाळासाहेब मुळात व्यंगचित्रकार. त्यांचं व्यंगचित्र म्हणजे एखाद्या वर्तमानपत्रामधला एक अग्रलेख एखाद्या लोकांच्या प्रश्नावरचा आणि बाळासाहेबाचं एकच व्यंगचित्र याची बरोबरी होत नव्हती. मी तुम्हाला एका व्यंगचित्रातून बाळासाहेब समाजाचे दुःख सरकारसमोर विडंबनेच्या माध्यमातून मांडण्याचं काम करायचे आणि म्हणून त्या काळामधला मार्मिक असेल. बाळासाहेबांचा सामना तर खूप नंतर आला, पण त्या काळामध्ये मार्मिकचा आम्ही सगळे आमच्या पिढीतले सगळे लोक मार्मिक त्या काळामध्ये सातत्यानं वाचायचो. आणि असं हे व्यक्तिमत्व बाळासाहेबांचं की बाळासाहेब म्हणजे कुठल्याही सत्तेविना ज्या माणसाचा समाजावर प्रभाव असं व्यक्तिमत्व बाळासाहेब होतं. मला अनेकदा आठवतं की मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री झाले, मी आणि खोतकर साहेब, गजानन कीर्तीकर साहेब आपले नेते, त्यांच्या मुलाच्या लग्नाला आम्ही गेलो आणि 50-50 हजार लोकांचा जमा होता. आणि जसे मनोहर जोशी आले तर राज्याचा मुख्यमंत्री पहिल्यांदाच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, तर त्या 50-50 हजार लोकांमध्ये प्रचंड औत्सुक्य, एकदम एखादा कोणतरी नायक आल्यासारखा. पण जसं बाळासाहेबांची एंट्री झाली तर राज्याचा मुख्यमंत्र्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा शून्य झालं. सत्ता नसताना सत्तेतल्या लोकांचं व्यक्तिमत्व ज्यांच्यापुढे शून्य होतं